शरद पवारांची बॅग तपासण्यात आलेली आहे। तर आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। बारामतीत शरद पवारांची बॅग तपासण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी नेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात, तर शरद पवार यांची देखील बॅग तपासली गेली आहे। बारामतीमध्ये शरद पवार येताच त्यांची बॅग तपासण्यात आली। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्या सोबत जोडले गेले। जावेद, बारामती हेलिपॅडवर शरद पवारांची बॅग तपासण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच निवडणुकीच्या काळामध्ये विविध नेते मंडळींच्या बॅगा तपासल्या जात आहेत। त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या बॅगा हेलिकॉप्टरमध्ये तपासल्या जातात असा आवाज उठवला होता। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील बॅग बारामतीतच तपासण्यात आली होती आणि त्यानंतर आता शरद पवारांची देखील हेलिपॅडवरची बॅग तपासण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाकडून जे आहे ते कोणालाही सोडलं जात नाही असं दिसून येतं, कारण प्रत्येक जे नेते मंडळ आहेत त्या नेते मंडळांच्या बॅगा देखील तपासल्या जात आहेत। जावेद, शरद पवारांसोबत आणखी कोणी नेते आहेत का? तुर्तास तरी शरद पवारांबरोबर कोणी त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण होते कळलं नाही, मात्र त्यांची बॅग ही आहे ती निवडणूक आयोगाकडून तात्काळ तपासण्यात आलेली आहे। त्यावेळेस शरद पवार यांनी देखील त्यांना प्रतिसाद दिलेला आहे। प्रत्येक बॅग त्यांच्या हातात घेऊन त्यांना सहकार्य केलेलं आहे। नक्कीच धन्यवाद जावेद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर बारामतीमधील हेलिपॅडवर शरद पवार यांची ही बॅग तपासण्यात आलेली आहे। निवडणूक भरारी पथकाने ही बॅग तपासलेली आहे। आपण हे दृश्य बघतोय। बारामती हेलिपॅडवर शरद पवार यांचं हेलिकॉप्टर येताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी 24 तासकडे आलेली आहेत आणि शरद पवार यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली आहे। बारामती हेलिपॅडवर त्यांचं हेलिकॉप्टर पोहोचताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। अनेक ठिकाणी निवडणूक भरारी पथकाकडून नेत्यांच्या बॅगांची तपासणी केली जाते आणि आज शरद पवारांची ही बॅग तपासण्यात आली आहे। तर बारामती हेलिपॅडवर बॅगांची तपासणी केली गेली आणि यामध्ये शरद पवार यांची देखील बॅग तपासण्यात आलेली आहे। शरद पवार बारामतीमध्ये येतात हेलिपॅडवर त्यांचं हेलिकॉप्टर पोहोचतात तेथील भरारी पथकाने त्यांची बॅग तपासलेली आहे आणि त्यांच्या बॅगांची तपासणी केली आहे। तर बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे। खरं तर विरोधकांकडून या बॅग तपासणीवरून सत्ताधाऱ्यांवर अनेक टीका केल्या जात आहेत। केवळ विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जात आहेत, सत्ताधाऱ्यांच्या बॅग तपासल्या जात नाहीत असा आरोप अनेक विरोधकांनी केलेला होता। आता शरद पवार यांचं हेलिकॉप्टर बारामतीमध्ये पोहोचताच त्यांच्या बॅगांची देखील तपासणी करण्यात आलेली आहे। खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी तपासणी केली जाते आणि त्याच अनुषंगानं शरद पवारांची बॅग तपासण्यात करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातले अधिक अपडेट्स घेऊयात जावेद मुलानी यांच्याकडे। जावेद, शरद पवारांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे, त्यावेळेस शरद पवारांची काय प्रतिक्रिया होती? शरद पवार यांनी या ठिकाणी ज्यावेळेस त्यांच्या बॅगा तपासल्या त्यावेळेस त्यांनी सविस्तर अशा पद्धतीनं त्या निवडणूक आयोगाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या हातातील काही बॅगा होत्या त्यांना देखील त्या निवडणूक आयोगाच्या हातात देऊन त्यांनी त्या पाहणी केलेली आहे। त्यामुळं आता कुठेतरी निवडणूक आयोग जो आहे त्या निवडणूक आयोगाकडून सर्वच नेते मंडळांच्या बॅगा तपासल्या जात आहेत। त्यात शरद पवारांची देखील बॅग तपासण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांची देखील बॅग तपासण्यात आली होती। त्यामुळं आता कुठेतरी निवडणूक आयोग जे आहे ते अलर्ट झाल्याचं दिसून येत आहे। नक्की जावेद, तर शरद पवार करमाळ्याला जात असताना त्यांची ही बॅग तपासण्यात आलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।